नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण किडनी फेल्युअरच्या स्टेजेसबद्दल बोलणार आहोत. आपण जाणून घेऊ की या किती स्टेजेस असतात, त्यांना कसं वर्गीकृत केलं जातं, यामुळे आपल्याला काय कळतं आणि वाढणाऱ्या स्टेजेसना आपण कसं थांबवू शकतो, त्यांना पुन्हा खाली कसं आणू शकतो. हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूया की किडनी फेल्युअरच्या रुग्णांमध्ये या स्टेजेसचं वर्गीकरण का गरजेचं आहे. किडनी कधीच अचानक पूर्णपणे खराब होत नाही. जास्तीत जास्त केसेसमध्ये किडनी हळूहळू खराब होत जाते. आता जेव्हा किडनी हळूहळू खराब होत आहे, तेव्हा तिच्या काही स्टेजेस दिल्या जातात. त्यामुळे हे ओळखणं सोपं होतं की हा रुग्ण कोणत्या कॅटेगरीचा आहे आणि या रुग्णाला किती काळजीची गरज आहे. त्याचं खाणपिण कसं असावं आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. तसेच मागच्या वर्षीची आणि या वर्षीची स्टेज पाहून हे लक्षात येतं की रुग्णाची स्थिती सुधारते आहे की आणखी बिघडते आहे. हे तर तुम्हाला समजलं असेलच. आता या स्टेजेसचे पॅरामीटर्स काय आहेत हेही महत्त्वाचं आहे. तर आपण जे स्टेजेसचं वर्गीकरण करतो, म्हणजेच आपण जी कॅटेगरी बनवली आहे, ती तुमच्या GFR किती आहे यावर अवलंबून असते. काही लोकांना माहीत नसतं की GFR म्हणजे काय. तर GFR म्हणजे ग्लोमेर्युलर फिल्ट्रेशन रेट, म्हणजेच तुमची किडनी रक्त शुद्ध करून युरिन तयार करताना घाण बाहेर टाकते. ती प्रक्रिया कितक्या वेगाने होते, हे समजलं. म्हणजेच किडनी कितक्या वेगाने हे काम करते हे GFR ने कळतं. आता हे कसं काढतात हेही खूप महत्त्वाचं आहे. तर यासाठी वेगळा काही टेस्ट नसतो. जेव्हा तुम्ही रक्ताचा सॅम्पल देता, तेव्हा त्यात क्रिएटिनिनची व्हॅल्यू येते, जसे की आपली 4 पॉइंट काहीही असू शकते. आता तुमचं वयही लक्षात घेतलं जातं आणि तुमचं वय व क्रिएटिनिन लेव्हल या समीकरणात टाकलं जातं आणि तुमची GFR ची व्हॅल्यू काढली जाते. याला आपण EGFR म्हणतो, म्हणजेच इस्टिमेटेड GFR. हे खरं GFR नाही, हे एक अंदाज आहे की या पेशंटचं GFR इतका असू शकतं. आता या EGFRच्या मदतीने आपण रुग्णांना वर्गीकृत करतो. रुग्णांना 5 गटांमध्ये स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 4 आणि स्टेज 5. जर तुमचं किडनी लेव्हल जास्त नाही, युरिनमध्ये प्रोटीन येत आहे, बरोबर ना, तर आपण याला स्टेज 1 म्हणतो, म्हणजे किडनी खराब होणं नुकतंच सुरू झालं आहे. अजून पूर्णपणे खराब झालेली नाही. युरिनमध्ये प्रोटीन येत आहे. हे दाखवत आहे की किडनीमध्ये काहीतरी बिघाड सुरू आहे. थोडीफार सुरुवात झाली आहे, पण अजून गंभीर झालेलं नाही. ही असते स्टेज 1. पण प्रश्न असा येतो की स्टेज 1 मध्ये किती असतो? तर स्टेज 1 मध्ये 90 किंवा त्याहून जास्त असतो. तुम्ही रिपोर्ट तपासाल तर माझा 90च्या वर येतोय. म्हणजे तिथे सगळं नॉर्मल दिसतंय, पण युरिनमध्ये प्रोटीन येतंय. म्हणून अशा केसेसना स्टेज 1 घोषित केलं जातं. आता स्टेज 2 मध्ये काय होतं? तर स्टेज 2 पर्यंत पोहोचताना किडनीला इतकं नुकसान झालेलं असतं की तुमचं क्रिएटिनिन लेव्हल थोडंफार वाढायला लागतं. ते वरच्या मर्यादेकडे जाऊ लागतं. उदाहरणार्थ, जर मालाची व्हॅल्यू नॉर्मल असेल तर ती साधारणपणे 1.2च्या आसपास असेल आणि जेव्हा आपण हे तपासतो, तेव्हा आपला GFR 90 आणि 60च्या दरम्यान असतो. म्हणजेच जेव्हा तुम्ही टेस्ट करता, तुमच्या रिपोर्टमध्ये दाखवलं जातं की GFR 70 आहे. जर तुमचे GFR 70 असेल, तर ते किडनी फेल्युअरचं स्टेज 2 झालं. आता साधारणपणे इथे काय झालं आहे की किडनी हळूहळू खराब होत गेली आणि इतकी खराब झाली आहे की आता शरीरात जी घाण तयार होते, ती किडनी नीट साफ करू शकत नाही. यामुळे आपला लेव्हल थोडासा वाढलेला असतो. आता इथपर्यंत पोहोचताना माझ्या मते किडनी 30% खराब झालेली असते. आता आपण जातो आपल्या स्टेज 3 कडे. स्टेज 3 तेव्हा येते जेव्हा क्रिएटिनिन लेव्हल इथून आणखी वाढतो, किडनी आणखी खराब होते आणि तुमची GFR व्हॅल्यू 30 ते 60च्या दरम्यान येते. आता याला 2 श्रेणींमध्ये विभागलं आहे. एक म्हणजे 60 ते 45, म्हणजे 45 ते 60 ही एक रेंज बनवली आहे आणि दुसरी 45 ते 30 पर्यंतची एक रेंज बनवली आहे. म्हणून याला आपण 3A आणि 3B असं म्हणतो. आता ही जी कॅटेगरी आहे, इथे क्रिएटिनिन लेव्हल 2, 3, 4च्या आसपास कुणाचं तरी पोहोचतं आणि इथे किडनीचे जे डॅमेज आहे ते 50% जास्त व्हायला सुरुवात होतं. म्हणून जर तुमच्या रिपोर्टमध्ये GFR ची व्हॅल्यू 30 आणि 15च्या दरम्यान येत असेल, तर ती स्टेज 4 मानली जाते. स्टेज 4 मध्ये क्रिएटिनिन लेव्हल आणखी थोडं वाढून 4-5च्या आसपास दिसतं आणि इथे प्रोटीन लॉसही होत असतो. आणि याच टप्प्यावर रुग्णाला बहुतेक वेळा लक्षणं दिसायला लागतात.
तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजवर जाऊनच रुग्णाला कळतं की हो, माझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय. आता तो काय अनुभवू शकतो माहिती आहे का? तो अशक्तपणा जाणवू शकतो. अशक्तपणा जाणवत असेल किंवा त्याच्या शरीरात रक्त तयार होत नसेल किंवा त्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल. असंही होऊ शकतं की त्याची भूक लागणं थांबेल किंवा त्याला खाज येऊ लागेल. त्यामुळे जेव्हा पेशंटला त्रास जाणवेल तेव्हाच तो डॉक्टरकडे जाईल. आता जोपर्यंत तिसरा टप्पा लागला नाही तोपर्यंत पेशंटला काहीतरी चुकीचं होतं हे जाणवलंच नाही. आता काही लोक संवेदनशील असतात, त्यांना लवकर कळतं. काही लोक मात्र पहलवानासारखे हार्ड असतात, त्यांना उशिरा कळतं. कारण तुमची किडनी 50% जास्त खराब होईपर्यंत ती असा काही लक्षण दाखवत नाही की जे पाहून तुम्हाला किंवा तुमच्या डॉक्टरला असं वाटेल की तुमच्या किडनीसोबत काहीतरी चुकीचं घडतं. हीच सगळ्यात मोठी अडचण आहे किडनी फेल्युअरमध्ये. बहुतेक वेळा पेशंटला किडनी खराब होते की नाही हे ओळखणं हे या स्टेजेसच्या आसपासच होतं. आता आपण स्टेज 5 कडे जाऊया. जर किडनी लेव्हल 15 पेक्षा खाली गेला तर आपण त्याला स्टेज 5 किंवा SR एंड स्टेज रिनल डिजीज असंही म्हणतो. ही स्टेज 5 म्हणून ठेवली जाते कारण इथे येऊन आशा संपते. इथे आल्यावर तुम्हाला डायलिसिस करावं लागेल. डॉक्टर पेशंटला सांगतील की तुम्ही जाऊन डायलिसिस करा. ही ती स्टेज आहे जिथे पेशंटला एका प्रकारे सांगितलं जातं. पेशंटला सांगितलं जातं तेव्हा पेशंट घाबरतो की ओके. माझी तर किडनी पूर्णपणे खराब झाली. माझं तर आयुष्यच खराब झालं, मी तर जगू शकणार नाही, आपल्याकडे काहीच पर्याय नाही, माझी जबाबदारी मी कशी पूर्ण करणार. तो अशा प्रकारच्या विचारांमध्ये तो अजूनच अडकून पडतो. किडनीशिवायही इतर गोष्टी आहेत. आता प्रश्न असा आहे की आपल्याकडे कोणकोणत्या पद्धती आहेत ज्याद्वारे आपण आपला GF वाढवू किंवा कमी करू आणि आपलं आरोग्य टिकवू शकू. तर सुरुवातीला हे समजून घेणं गरजेचं आहे की किडनी खराब झाली होती ती कधीच आपोआप खराब होत नाही. काहीतरी तरी असं होतं जे किडनीला नुकसान पोहोचवत होतं. ते BP असो, शुगर असो किंवा काहीही असो. जर तुम्ही तुमचे ते शुगरसारख्या गोष्टींना सामान्य. जर तुम्ही या गोष्टी नियंत्रणात ठेवल्या, स्वतः तपासून पहा किंवा डॉक्टरांना विचारून पहा की तुमचे क्रिएटिनिन लेव्हल वाढतंय का, ते थांबेल. जेव्हा तुमच्या शरीरात नवीन नुकसान होत नाही तेव्हा भरपाई होऊ शकते. दोन्ही गोष्टी एकत्र होऊ शकत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या शरीराला समजा की तुमच्या शरीराकडेच बरे होण्याची शक्ती असते. तुमच्या घरी कुणाला जखम झाली, हाड तुटलं, जखम आपोआप भरते. आपण फक्त पट्टी करू शकतो, आपण फक्त प्लेस करू शकतो. पण हाड जोडण्याचं काम तर शरीरच आपोआप करताना. तर अगदी अशा प्रकारे आपल्या प्रत्येक अवयवाकडे, शरीराच्या प्रत्येक भागाकडे एक स्वतःची शक्ती असते. आपला लिव्हर पूर्णपणे पुन्हा वाढू शकतो, आपली किडनी पुन्हा वाढू शकत नाही, पण तिच्याकडे तिच्या कार्यक्षमतेला वाढवण्याची खूप ताकद आहे. जर कोणत्याही कारणाने एक किडनी द्यावी लागली किंवा ती खराब झाली आणि दुसरी किडनी आपला आकार वाढवते का वाढवते, ती आपला आकार वाढवून किडनीच्या कामात एकटीच झाली आहे. ही किडनीची खासियत आहे. दोन्ही किडनी खराब होत असतील तर तिथे आपल्याला कोणती पद्धत वापरावी हे पाहायला हवे आणि तिथे आपली पद्धत खूप साधी असावी. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तो कारण शोधून काढा ज्यामुळे तुमच्या किडनीची ही अवस्था झाली आहे. जर तुमच्या शरीरात तो शत्रू अजूनही बसलेला असेल जो तुमच्या किडनीला नुकसान पोहोचवत आहे, तर कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही तुमची किडनी वाचवू शकणार नाही आणि तो थांबणार नाही, तो वाढतच राहील. पहिलं काम म्हणजे BP कोणत्याही किमतीवर नियंत्रणात आणणं. लागलं तर सरळ लटकावं, लागलं तर उलटं लटकावं, लागलं तर BP शुगर काहीही असो, काम पूर्ण व्हायलाच हवं. प्रेमाने काही होत नाही. कारण BP असलेल्या पेशंटमध्ये BP किडनीमुळेच वाढतोय, किडनीमुळेच तो वाढतोय. आणि जसजसं BP वाढतं तसतसं किडनीला अजून नुकसान होतं. त्यामुळे आपल्याला त्या सायकलला तोडावं लागतं. BPला कोणत्याही किमतीवर नियंत्रणात आणावं लागतं. मग इथे शरीर स्वतःला सुधारायला सुरुवात करतं. आपले फंक्शन वाढवण्याचा प्रयत्न करायला लागतो. त्याला थोडंसं हात लावावं लागतं. किडनीला थोडंसं पुश करावं लागतं. हे काम नक्कीच औषधं करतात, पण जास्तीत जास्त काम तर तुमचं BP नियंत्रणात आणल्यानेच होतं. म्हणजे हे काम साध्य झालं. दुसरी गोष्ट म्हणजे इतका परहेज करू नका की शरीरच बिघडेल. बहुतेक वेळा पेशंट जेव्हा येतात तेव्हा त्यांचं खानपिन इतकं टाईट केलेलं असतं.
हे म्हणजे स्वतःला शिक्षा देत आहे. दिवसभरात फक्त 2 पोळ्या खात आहे, पण हे फक्त दाखवण्यासाठीच करत आहे आणि शरीर कमकुवत होतन्य. तर अशा कमकुवत शरीरात एक निरोगी किडनी राहू शकत नाही. कमकुवत शरीरात फक्त कमकुवत किडनीच राही. आता किडनीला नुकसान होतन्य. तिला ताकद द्यायची आहे, पण तुम्ही जेवणच घेत नाही. मग ती ताकद कशी द्याल? म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवावं लागतं की किडनीची चिंता न करता आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेत आपलं आरोग्य टिकवून ठेवावं लागतं. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला ऊर्जा दिली होती, तीच ऊर्जा तुमच्या किडनीपर्यंत गेली आणि किडनीने चांगलं काम केलं, कचरा बाहेर टाकला. जर आपण आपलं वजन कमी करत राहिलो, सक्त अशक्त होत गेलो, तर आपल्याकडे असलेले पर्याय हळूहळू संपायला लागतात. रुग्णाला पुन्हा पूर्ववत करणे म्हणजेच त्याला बरे करणे खूप कठीण होऊन बसतं. कारण आधीच एक आजार शरीरात आहे. किडनीच्या कमजोरीमुळे आणखी आजार येऊ लागतात. हृदयाच्या तक्रारी सुरू होतात. शरीरात पाणी साचायला लागतं. आता इतक्या साया गुंतागुंती जर हे सगळं एकाच वेळी एखाद्या रुग्णामध्ये आलं, तर ते डॉक्टरांसाठीही कठीण आहे आणि रुग्णासाठीही कठीण आहे. इथून पुढे चूक नको असेल, तर रुग्णाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत चालावं लागतं. जेवण व्यवस्थित घ्यावं लागतं. त्यात मी काही करू शकत नाही. गुळ बंद, आंबा बंद, चार बंद, पापड बंद, या सगळ्या गोष्टी बंद कराव्या लागतात. पण पोळी भाजी तर खावीच लागते ना. बाकी अवयवही आहेतच. त्यामुळे त्यासाठी आपल्याला स्वतःला चांगल्या प्रकारे तंदुरुस्त ठेवावं लागतं. जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी परफेक्ट पद्धतीने करतो, तेव्हा फक्त जातो जे आहे त्यासोबत.